रिक्षा काय रिक्षा काय करायची तिनं एका आवाजात येते असते म्हणजे नुसती आवाज झाली तरी नाही पाहिजे रिक्षा अरे दरवाजा उघड उघड की दरवाजा उघडच आहे किती आवाज दिले तरी काय आव म्हणलं का झोपलेस मला तर ते थोडं म्हणजे वेगळंच वाटतं. तापते आल्यासारखं डोकं दुखायचं. कसं काय सकाळी चांगली होतीस की काय माहिती मला कसतरच होईल. मग तापी आली का ती पण मला जळजळ होईल आणि हं? डोकं दुखायचं. मग फोनही करत असता आला असता की लवकर म्हणजे थोडं वाटायचं मला कसं. तापी आली सारखं वाटायला की हम्म. फोनही करायचं असतंय काय म्हटलं गोळी खावी झोपावं. किती वाजले तिनं आली का नाही की पावणे 3 वाजायले की आजचे दिवस आणतात मला कसं वाटायचं थोडी थोडी तापी आली का थोडी वाटायची पण गोळी खाऊ पडते. कितला येते तिनं किती पाहुणे किती वाजले आणा जावं ते ड्रायव्हर मामा एकटे सोडून जायचे झोपतो लगेच येईल का हा जावं लवकर जावं वर बरं जावं लवकर. आलीस बाई एकटीच आलीस कस काय एकटी आली ड्रायव्हर मामाने सोडलं इथं कुठं तिथं सोडलं मी येईलच होतं की बाय मम्मी बसली घरात मम्मीचं थोडं दुखायलंय म्हणून मी नाही आले तुला छान वाटलं का शाळेत हा आणि ही मामाने तिथं सोडलं होय हरण वाजवलं नको का लय लांब हवा होती मम्मीचं दुखायलं की बाय म्हणून मम्मी आली नाही न्याय तुला ताप आली मम्मी पांघरून घेऊन झोपली बघ बरं मम्मीला काय झालं ते अग मला जरा कसं तरी वेगळंच होईल ग ताप आल्यासारखं वाटायले डोकं दुखायले ग माझं. कधी आले शाळेतून आज तुला पप्पा राहिला त्या पप्पाला उशीर झाला होता का लवकर आले होते पप्पा उशीर झाला तर ड्रायव्हर मागून तुला एकट्याने सोडून गेले होते कसे सोडून गेले होते का नाही थोडं तिथं आणलं आणि पुन्हा पप्पाने आणलेले शूज काढायचे काढा शूज प्रतिष्ठा चल बरं बॅग काढू तुझी युनिफॉर्म पण काढायचंय सगळं मला तर एवढं जीवावर आलंय का नाही डोकं ते दुखायल्यामुळं लई झाले बाई चल बरं युनिफॉर्म काढू मम्मा तुला ताप आली ना थोडी वाटायली ग जळ पण वाटायले ताप पण आले तर पण म्हणजे माझ्या एंजूला कळलं गे मला ताप आलेलं दवाखान्यात जायचं जायचं दवाखान्यात जाऊ की पप्पा आले जाऊ जाऊ पप्पा आले मला पप्पाला बोलू का पप्पाला जाऊ बाय बोलून पप्पा मम्मीला ताप आली तर दवाखान्यात चला दवाखान्यात न्यायचं का हो आले का पप्पा हो कमी झालं नाही का नाही मला कसंच वाटायला बाबा हे काय जायचं का दवाखान्यात जाऊ दे पण शरीरावर काय बदल मी म्हणलं कमी होईल म्हणून बसला होता बाई नाही गोळी पण खाते पण मला तर काय कमी वाटत नाही का मम्मीला दवाखान्यात हो हा विचार बरं मम्मीला जायचं का विचार दवाखान्यात जायचं अगं दवाखान्यात जायला रविवारी शनिवारी सुट्टी असते म्हणून ग हो मग का पट्टी बनवूया सोमवारी जाऊ पट्टी बांधायची का अहो पट्टी तर आता मला मम्मी बांधत होती पण आता मम्मीपासून आपण लांब राहतो आता मला पट्टी कोण करेल पट्टी करते का मम्मीला हात कमी होती हो हा
करते का मला पट्टी? चल बरं. तर पाणी घे आपल्याला द्या. पाणी घे. पाणी घे. हा पाणी आण. मी तुला सांगतो कशी पट्टी करायची ते. घ्या पाणी त्या वाटीत घ्या पाणी. घ्या. थोडं हा घ्या थोडं. घ्या लवकर घ्या. घेतलं थोडं अर्धी वाटी घ्या की. अर्धी वाटी घ्या. इकडे चला मी सांगतो पट्टी कशी करायची. घे थोडं हिरून आण. पट्टी करायची. हा नीट कर नको. असं डोक्याला लावून दिला. जाऊ राहते लगेच लाव. दाबा बरोबर डोक्यात दाबा. प्रतिष्ठा आहे ना, काय होतंय ग प्रतिष्ठा? नीट होतं कसं नीट होते? ताप कमी होती माझी. माझं क्लिप लावायची का छान लागली छान लागली. छान वाटायचे बाई, थोडं शांत वाटायचं. प्रतिष्ठाने पट्टी लावल्यामुळे जरा चांगलं वाटायचं बाई. शांत डोकं वाटायचं. बाई आज माझं दुखायलंय जरा बरं दुखायलंय. हॅलो दुखायलंय डोकं दुखायलंय. मम्मा उठ तुला चहा करते चहा करतेस बाई. मी पट्टी लावली ती किती चांगलं वाटायले आणि आता चहा कुठला करतेस ग बाई. होमवर्क ती करायचं आहे ती. आधीच तू ही पट्टी लावल्यामुळे एवढं मला छान वाटायले. मिठीनं माझी तब्येत विचारली म्हणून मला एवढं छान वाटायले. मला दवाखान्यात बी जायची गरज राहिली नाही. तुझ्या पट्टीनच मला सगळं नीट झाले बाई. थँक्यू एंजू. चल बाई प्रतिष्ठा खूपच छान वाटायली बाई. मला तर छान वाटायली. दवाखान्याची गरज नाही. काय झालं मग? काय नाही अरे मला एवढी ताप ती आली होती आणि प्रतिष्ठानं मला पट्टी केली रे. त्याच्यामुळं मला चांगलं वाटायला. मला आता दवाखान्यात जायची गरज वाटली. प्रतिष्ठाने केली पट्टी. आता बरं वाटायले. हा बरं वाटायले. म्हणूनच आपल्याला एक मुलगी असावी असं वाटतंय सगळ्यांना. बघा मुलगी असावी, प्रत्येक घरी एक मुलगी असावी. बघा प्रतिष्ठाने किती छान काम केले. प्रतिष्ठाने माझे म्हणजे जन्म दिलेल्याचे उपकार फेडले असं सारखं मला वाटायले. आता बरं तर वाटायले. बरं छान वाटायले. आता दवाखान्यात सुद्धा जाणार नाही मी. प्रतिष्ठाने पट्टी केली माझी. आता दवाखान्यात जायची पण मला गरज राहिली नाही वाटायली. बघ छान केलं का नाही प्रतिष्ठानं? छान केलं ना. तुला कसं दुखायला लागलं? काय माहिती रे, रात्री आपण बाहेर ती शेकोटी लावून तापलं तेव्हा काय वाटलं नाही. सकाळी उठल्यापासूनच वेगळं वाटायला होतं. मग कसं तर हिला डबा करून दिले होते. पण आता तर निवड कसं गेलं होतं मला. त्यांनी चांगलं काम केलं. छान केलं ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, बाय.